मनोज जरांगे हे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। धनंजय देशमुखांसोबत आपण त्यांना या दृश्यामध्ये पाहू शकतो। मस्साजोगची ही दृश्य आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी पुढची दिशा ठरवण्यासाठी सध्या ग्रामस्थांचं आंदोलन चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे आज कुटुंबियांच्या भेटीसाठी आणि त्याचबरोबर ग्रामस्थांच्याही भेटीसाठी आलेले आहेत। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्याला अधिक माहिती देतील। गोविंद, थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे मनोज जरांगे यांची। साधारणपणे किती वाजता ही भेट सुरू झाली आणि त्याचबरोबर कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली कुटुंबियांमध्ये आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये, याची काही माहिती आहे का? आपण बघतोय की आपल्या समोर दिसत आहेत मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांच्यासोबत गावकरी बसलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुखांचं कुटुंबीय हे सोबत असताना प्रामुख्याने जी चर्चा होणार आहे ती आज 25 तारखेला एक आंदोलन जाहीर केलेलं होतं मस्साजोगच्या नागरिकांनी आणि त्या अनुषंगानं अन्नत्याग आंदोलन करायचं होतं त्यांना। आंदोलनाच्या नव्या सुरुवात करायची होती, मात्र ते करू नये अशी विनंती वारंवार मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट होणे महत्त्वाची होती। कारण मनोज जरांगे पाटील यांची गावकऱ्यांना विनंती अशी होती की आपण प्रशासनाकडे ज्या मागण्या मंजूर करायच्या आहेत त्या मंजूर करून घेऊ, मात्र गावकऱ्यांनी अशा टोकाचं आंदोलन करू नये या पार्श्वभूमीवरती खरे गोविंद, आणि या संदर्भामध्ये आपण लक्ष ठेवून असू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।